महारुद्र हनुमान की
जनाबाईंचा अभंग गेले 5 दिवस आपण हा अभंग बघतोय. आता असा दररोज ऐकणाऱ्यांच्या मनात असा विचार येईल, आज कुठला कोण आहे, आलायस बहिणींच्या मनात आलेला आहे. 4 आपण कोण बघितले स्त्री जीवनाचे. एक म्हणजे कन्या, दुसरी भगिनी, तिसरी पत्नी आणि चौथी माता. मग आज आपण काय बघायचंय, तर याचं उत्तर आहे की हे सगळे आपण बघितले ते त्या त्या नात्यातले आदर्श बघितले. भगिनी म्हणून कन्या म्हणून सुकन्या बघितली. जसं सुकन्येचं आख्यान आहे तसंच शर्मिष्ठा सुद्धा आहे की आपल्या वडिलांना दोष नको म्हणून शुक्राचार्यांच्या देवयानी मुलगी तिची ती दासी झाली राजकन्या असून. असे प्रत्येक ठिकाणी आपल्याला तशीच आख्यानं दिसतात की कन्या आपल्या वडिलांसाठी काय काय करते. भगिनीमध्ये आपण बघितलं की मुक्ताबाईचं चरित्र आपण बघितलं. अशा अनेक भगिनी आपल्या भूतलावर होऊन गेलेल्या आहेत. तशीच पत्नी म्हणून आपण सीतामाईचं आख्यान बघितलं. अशाच पतिव्रता आपल्याकडे अनेक जणी होऊन गेलेल्या आहेत. माता म्हणून आपण काल राजमाता जिजामातांचं आख्यान बघितलं. मग आता आपल्याला आज बघायचंय ते म्हणजे आपल्याला एवढा आदर्श करता येणार नाही सर्वसामान्य स्त्रिया. म्हणजे त्यांचं आयुष्य म्हणजे एक दीपस्तंभ आहे, दीपमाळ आहे. मग त्या दीपमाळेमध्ये किती पणते असतात, दिवे असतात, एवढ्या सगळ्या त्यांनी लावलेत आणि आपल्या पुढे एक आदर्श त्यांनी ठेवलेला आहे. पण जसं माऊली म्हणते की राजहंसाचे चालणे हे अगदी राजभिंड असतं म्हणून कावळ्याने चालायचंच नाही का, असं नाही ना. म्हणजे सामान्य स्त्रीला सुद्धा काहीतरी तिने काय करावं हे आज आपण बघायचं. म्हणजे त्या दीपमाळेतली एक पणती आपल्याला होता येईल का, हा विचार सर्वसामान्य स्त्रीने करूया. मग असा विचार करायचा झाला तर आपल्याला असं दिसतं की कवी विनायक आपल्याला एका पद्यामध्ये सांगतात, वस्त्राभरणे देह नटविणे, वस्त्राभरणे देह नटविणे, यात काय सार, तनुस शोभा देती केवळ वस्त्रालंकार, तनुस शोभा देती केवळ वस्त्रालंकार, शीलाचे परिधान करावे पातळ करतारी, शीलाचे परिधान करावे पातळ करतारी, स्त्रियेला शोभून दिसते कंचुकी धरतेची, कंचुकी धरतेची, संत संततान श्रवण विधावी, संत संततान श्रवण विधावी, श्रवणी कर्ण फुले, पतिवचनाती श्री करावे, धारण नित्य फुले, पतिवचनाती श्री करावे, धारण नित्य फुले, सत्कर्माच्या दिव्य कंकणी, सत्कर्माच्या दिव्य कंकणी, परशोभनाची, परगृहानन बंधन साच्या वधी साखळ्याची, परगृह बंधन याच साखळ्या विनसाव्या पायी, विनसाव्या पायी. किती अर्थ कठीण आहे ना, एवढं शक्य नाही आत्ताच्या काळात. कवी काय सांगतोय की वस्त्राभरणे देह नटविणे, यात काय सार. आपण जरी चांगली साडी नेसली, वस्त्र प्रावरण घातली, पण आज जर सगळं वाईट असेल तर काय त्याला अर्थ आहे.
कारण वस्त्र प्रावरण हे काय करतात तर फक्त तनूला शोभा देतात, ते मनाला शोभा देतात का? आपण जरी असे नटून थटून गेलो तरी मागे लोक काय बोलतायत ना ते खरं आपलं आहे कर्म. म्हणून ते काय सांगताय की शीलाचे परिधान करावे पातळ जरतारी. हल्ली पातळच नेसायचं नसतं. म्हणजे काय माहित नाही. म्हणजे असं मनात येतं की पंजाबी लोक असतात, त्यांच्या आजीची त्यांना पंजाबी ड्रेस चालतो, मग आपल्या लोकांना आपल्या आजीचं नऊवारी लुगडं का चालत नाही, हा एक प्रश्न मला पडतो बरं का मनामध्ये. अगदी तुम्ही दररोज नेसा असं नाही माझं म्हणणं, पण सणावारी तरी लोकांना सांगायला लागतं का म्हणजे निदान पाचवारी साडी तरी नेस असं सांगायला लागू नये मुलींना किंवा सुनांना. म्हणजे शीलाचे परिधान करावे पातळ जरतारी. मग तुम्ही 500 रुपयाची साडी नेसली पण तुमचं शील जर चांगलं असेल तर ते वस्त्र तुम्हाला जास्त शोभून दिसेल. कुलस्त्रियेला शोभून दिसते कंचुकी लज्जेची. आता लाजणं हे अगदी कालबाह्य झालेलं आहे, कोणी लाजतच नाही. अहो खरा लाजणं हा स्त्रीचा दागिना सांगितलेला आहे. अगदी आपण गाणं फक्त वेंड्यात म्हणतो लाजून हासणे हसून ते लहान, पण लाजणं हा स्त्रीचा अलंकार आहे, हे तिला जास्त शोभून दिसत. आणि संत सत्कथा श्रवणी असावी, करणी फुलं कशी असावी तर संत सत्कथा या कानांनी आपण ऐकायचे, नुसते कानातले घालायचे नाहीये, मी घातले पण श्रवणाला कशाने तुमच्या शोभा येईल तर तुम्ही संत सत्कथा जर तुम्ही ऐकल्या तर तुमच्या कानाला ते डोल चांगले दिसतात. त्यानंतर ते सांगतायत की पतिवचनाची नित्य करावी धारण शिरी फुले. पतिवचनाप्रमाणे जर आपण वागलो, बघा प्रत्यक्ष पार्वती मातेला सुद्धा त्याचे भोग भोगावे लागलेत की नाही, की शंकर भगवान सांगत होते की तू जाऊ नको, आपल्याला यज्ञाला बोलवलेलं नाही, तरी सती गेली. आणि मग काय झालंय, वडिलांनीही तिचा अपमान केलाय आणि पतीने पण तिला स्वीकारलं नाही, म्हणजे तिने यज्ञामध्ये पतीचा अपमान ऐकून उडी घेतलेली आहे. म्हणून पतिवचनाची शिरी करावी धारण नित्य. निदान त्यांच्या विचाराला काय विचार आहे हे तरी विचारावं असं कवी सांगतात. सत्कर्माची कंकण हातामध्ये घालावी, दान धर्म आपण करावा, हाच खरा हाताचा दागिना आहे. आणि परगृह बंधन ह्याच साखळ्या विलसाव्या पायी. परगृह बंधन पूर्वीच्या काळी किती बायका बाहेर पडत होत्या, एक तर देवळात एक तर हळदी कुंकू असले तर, आणि श्रावणामध्ये मंगळागौरी कोणाकडे असल्या तर. आज आपण मनात आलं की जातो कोणाच्याही घरी, आणि मग तिथे आपण आपलं चित्त विचलित होतं, कारण ह्यांच्याकडे अमुक आहे त्यांच्याकडे तमुक आहे, मग आपल्याकडे नाही, म्हणून आपण आपल्या पतीच्या कानाशी गुणगुण करत राहतो. म्हणून पूर्वीच्या काळी स्त्रियांनी पायामध्ये कसल्या बंधन होतं हो तर परगृह. पूर्वीच्या काळी खरंच बायका एकमेकींकडे जात नसत, देवळात जेवढ्या 4 गोष्टी त्याच्यात तुम्ही किती बोलणार. म्हणून परगृह बंधन ह्याच साखळ्या विलसाव्या पायी. असं स्त्रीनी जर वागलं तर ते खरं स्त्रीला शोभून दिसतं. स्त्रीनी प्रत्येक ठिकाणी मर्यादाही ठेवायलाच हवी. आज काळ असा आलाय की तिने मर्यादा सोडली असं आपल्याला दिसतं. आज आपल्याला अनेक म्हणजे आता गोंदवल्यात सुद्धा हल्ली पाटी लावतात की पूर्ण कपडे घालून इथे यावे. आपण कुठे जातोय काय करतोय ह्याचं भान कोणाला राहिलेलं नाही. अशा पाट्या का लिहाव्या लागतात याचा विचार जर आपण आत्मचिंतन केलं तर तो समजेल. परवाच मी मोबाईल वरती एक रील बघितलं तर सगळ्या नटनट्यांच्या मुली आहेत बर का, पण नटनट्यांच्या मुली असल्या तरी ते सगळे जण आपल्या मुलींना पूर्ण कपडे घालायला लावतात. एकही मुलगी अर्ध्या कपड्यात नव्हती. आज आपल्या मुली का बरं घालतायत? मुसलमानांच्या मुली घालतात का अर्धे कपडे?
मग हे आपण आपल्या मुलांना सांगायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण आधी चांगलं वागलं पाहिजे ना, तर तो आपल्याला अधिकार मिळतो. जर आपण चांगलं वागलं नाही, शीलाचं परिधान आपण वस्त्र केलं नाही, की त्या मुलांना आपली आदरयुक्त भीती वाटली पाहिजे. पण हे भीती वाटण्यासाठी आपलं आचरण आधी चांगलं पाहिजे. म्हणजे सामान्य स्त्रीने वागायचंय कसं हे आपल्याला बघायचं. मग आज आपण नाही शोभले तरी जे कपडे घालतो ते योग्य आहे का, जरा आपणच आरशामध्ये उभं राहून बघावं. आणि हे शोभतंय का आपल्याला, आपल्या वयाला शोभतंय का, आपल्या प्रतिमेला शोभतंय का, हे जर बघितलं तर हा प्रश्न दुसऱ्याने सांगायचा येणारच नाही. हे ज्याचं त्यालाच कळलं पाहिजे. म्हणून प्रत्येक ठिकाणी स्त्रीनी ही बंधनं पाळली पाहिजे. म्हणजे समर्थ म्हणतात तसं प्रमाणामध्ये सर्व काही असावे. कुठेही आपला प्रभाव होता येणार नाही असं जर वर्तन आपण ठेवलं तर आपण खचितच समाजामध्ये आपल्याला मान मिळणार आहे. मग आता असं वागायचं म्हणजे नक्की काय करायचं, असं जर प्रश्न पडला तर आपल्याला मध्यम म्हणजे प्रौढ वय स्त्रीनी कसं वागावं असं सांगितलं जातं. अपत्य पालन गृह संवर्धन, अपत्य पालन गृह संवर्धन, अतिथी अभ्यागत देव पूजन. आपल्याला काय करायचंय, आपलं दुसरं म्हणजे जसं मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव हा आपला जो धर्म सांगितलाय गृहस्थ धर्म. आज आपल्याला कुठे गेलं की काय मिळतं ऐकायला, अहो फोन तरी करून यायचा. पटतंय म्हणजे हे आपण वाक्य ऐकतो म्हणून पटलं. कोणी म्हणतं मला 24 तास तरी आधी तुम्ही सांगायला पाहिजे, अशी वाक्य आपल्याला घरात ऐकायला मिळतात. पण मी एक कथा वाचली होती, तर त्या कथेचं नाव होतं गृह विष्णू, बरं का. तर मला असं वाटलं की काय असेल ह्या कथेमध्ये, म्हणून मी ती वाचली. आणि त्याच्यामध्ये असं मला दिसलं की दोघांचा हा संसार आहे ना, तर त्या स्त्रीला करिअर करायचं होतं, नोकरी चांगली होती, तिला सोडायची नव्हती. म्हणून पती काय म्हणाला की मी सगळं घरचं बघतो, तू कमावून आण, जे मी करायचं ते तू कर, कोणीतरी एकाने केलं तरी चालेल. पण आईला वाईट वाटलं, हो माझा मुलगा घरात बसलाय आणि सगळी घरकाम करतोय, हे तिला वाईट वाटलं. पण त्या मुलाने समजावून सांगितलं, अगं संसार उघडा करण्यापेक्षा कोणीतरी हे काम करायचं, मला घरातली कामं करायला आवडतात म्हणून मी हे काम स्वीकारलं, हे तिने माझ्यावर लादलेलं नाही. म्हणून त्या गोष्टीला गृहलक्ष्मीच्या ऐवजी गृह विष्णू असं नाव दिलेलं. म्हणजे संसार चांगला चालायला हवा असेल तर एकाने कमवून आणायचं आणि एकाने गृहकृत्य दक्ष ठेवायचं, हे आपल्याकडे सांगितलं. मग तो स्त्री असो नाही तर पुरुष असो. मग आता सासूपणेला कसं वागायचंय आपण बघतो, की वानप्रस्थ करायचंय असं सांगतो, पण वानप्रस्थ करणं सगळ्यांना शक्य नाही. म्हणून ओवीमध्ये असं म्हटलेलं आहे, सासूपणा टाकून जाण, सासूपणा टाकून जाण, नित्य करावे मार्गदर्शन, कमला परी राहोनी अलिप्त, ईश चिंतन करावे. सासूपणा टाकून द्यायचंय. माझ्या सासूनी मला छळलं म्हणून मी माझ्या सुनेला छळीन, ही जी पूर्वीच्या काळी वृत्ती होती ती कोणीतरी खंडित करायला पाहिजे ना. मग ती आपल्यापासूनच का नाही करू, कोणीतरी करण्यापेक्षा मीच का नाही करू, हा जर प्रश्न आपण आपल्या मनाला विचारला तर ही मालिका खंडित होईल. आणि आपण सासू पण टाकूया. मुलीप्रमाणे मुलीच्याच वयाची आहे ना आपली सून. मग आपण जर असा विचार केला की माझ्या मुलीला 25 वर्षापर्यंत किती स्वयंपाक येत होता, कारण कॉलेज करेपर्यंत मुलींना अजिबात वेळ नसतो, हे आपल्याला बघतो. मग तो सुनेला यावा अशी अपेक्षा का धरावी सासूनी, तिला पण शिकवावं ना मुलीबरोबर. तर असं जर आपण सासूपणा टाकून
जर आपण वागलो आणि नित्य करावे मार्गदर्शन तिने विचारलं तर आपण मार्गदर्शन नक्की करायला पाहिजे. मग तिला हुडूत हुडूत करायचं नाही. काही सुनांची तक्रार असते, आमच्या सासूबाई आमचे कुलाचार कुलधर्म काय आहे ते सांगतच नाही. म्हणजे ज्या मुलींना इच्छा असते त्यांना ते करायचे असतात, पण जर आपल्या घरात काय आहे हे जर सासूनी सांगितलंच नाही तर ती परंपरा पुढे कशी जाणार. म्हणून नित्य करावे मार्गदर्शन. आणि कमलपत्रा परी अलिप्त लावून. कमलपत्र जसं पाण्यात असतं पण त्याच्यावर थेंब तरी पाण्याचा राहतो का म्हणून, तसं आपण वागलं पाहिजे. आपण आपल्या संसारात आपण आपलं सगळं मनासारखं केलंय की नाही. मग आता मुलांनी करतात त्याच्यामध्ये सुख मानावं ना. म्हणून हल्ली सासवांनी काय मंत्र म्हणावा माहितीये का, बर असं एवढा शब्द म्हणायचं. आई मी बाहेर जाऊन येते, बर आज आपण बाहेर जेवायला जायचंय, बर बघा तुमच्या घरामध्ये आनंद होईल की नाही. कुठेही वितुष्ट येणार नाही, वाद विवाद होणार नाही. किती 2 अक्षरी मंत्र आहेत बघा करून. मी पण करते. म्हणजे ईश चिंतन करावे. आपलं मन ह्या ईश चिंतनामध्ये जर आपण लावलं तर सून किती फोडणी घालते, किती तेल लागतंय, भाजी किती आणली काय बघायची काही गरज नाही. आज हा मंत्र मी करते ना म्हणून मला आज कीर्तनाला दररोज अभ्यासाला वेळ आहे. बर माझं ताट साड्या करायला तयार असतं सुनबाई. आई वाढलाय हे केवळ ह्या मंत्राने झालेलं. पण असं जरी असलं तरी ती जर कुठे चुकत असेल तर आपण मोठ्यापणाने तिला ती चूक तिला न दुखवता दाखवता पण आली पाहिजे. उदाहरण सांगते की आता तिची बहीण एकदा म्हणाली तिच्याकडे दही वडे गेले होते आणि वरदा माझी सून म्हणाली की तुम्ही पाण्यात घालता, आम्ही ताकात घालतो बरं का आधी. म्हणे हा मी दही वडे करताना पूर्ण दह्यात घातले तर दही जास्त शोषून घेतं म्हणून आम्ही ताकात घालतो. तर तिच्या माहेरी पाण्यात घालतात. पण आता वरदा म्हणाली अगं मला विचारायचीच आईला वेळ येत नाही, सासूबाई एवढं सांगतात, आई एवढं सांगतात, कशाला मी आईला फोन करून विचारू असं तिने म्हटलं. आणि एकदा आणि ती सगळं शिकली बरं का. आता मी निगांत आहे की ही सगळं करते, फक्त लक्षपूर्वक दुर्लक्ष करते, सगळं करते ना सणावारी असं बघायचं, सूचना करायच्या नाही. आणि एक दिवस तिने गुळाच्या पोळ्या केल्या. गुळाच्या पोळ्या केल्या, सगळ्या चांगल्या झाल्या वगैरे म्हटलं. आणि मग तिला म्हटलं की अजून थोडं कणकीमध्ये मोहन हवं होतं. आता मी असं म्हटल्यावर राग येणं साहजिक आहे की एवढ्या चांगल्या मी पोळ्या करून परत यांचं काहीतरी आहेच. एक दिवस बोलली नाही. आणि मग कथेकरी असल्यामुळे गोष्टी माझ्याकडे भरपूर आहेत ना. दृष्टांत दिला. काय दृष्टांत दिला की रवींद्रनाथ टागोरांच्या ह्याच्यातली गोष्ट आहे की त्यांचे भाऊ चित्रकार होते उत्तम. आणि त्यांच्या एका शिष्यानी सुंदर चित्र काढलं आणि ते त्यांच्या भावाला दाखवलं. आणि ते चित्र त्यांनी छान म्हटलं आणि फाडून टाकलं. आता तो विद्यार्थी अत्यंत नाराज झालाय की मी एवढं चित्र छान काढलं आणि माझ्या गुरूंनी हे फाडून टाकलं. आणि ते म्हणाले की तुला जर तुझी चित्रकला चांगली वाढवायची असेल तर रस्त्यावरचे आता पूर्वीच्या काळी बघा 8-10 फूट चित्र काढत असत म्हणजे रस्त्यावरती मारुती असेल शंकर असेल तर त्या लोकांच्या हाताखाली राहून ते शिक असं सांगितलं. आणि गुरुची आज्ञा म्हणून तो तसं करायला लागला. मग रवींद्रनाथांनी त्यांना विचारलं की तू असं का केलं. इतकं त्यांनी सुंदर चित्र काढलं होतं. पण त्यांचा भाऊ त्यांना काय म्हणाला, मी जर असं वागलो नाही तर हा शेफारून जाईल की माझ्यापेक्षा कोणी चांगला चित्रकार नाही आणि त्याची प्रगती खुंटते. म्हणून मी तुला सांगितलं की नाही की अजून ह्या पोळ्यांमध्ये कणकीमध्ये मोहन हवं होतं. पटलं आणि आमचा परत संबंध होता तो चांगला.
म्हणजे चूक सांगताना सुद्धा ती चांगलीपणे नीटपणे जर समजावून सांगितली तर कळते की तुझी प्रगती व्हावी म्हणून तुला असं सांगितलं. आणि खरंच थोडस म्हणजे ती खुटखुटीत व्हायला पाहिजे, ती लोचट झाली ती थोडी. तू प्रयत्न केला असा अत्युत्तम आहे, पण त्याच्यात तुझी जी अव्वल दर्जा यायला पाहिजे की पोळी खावी ती वरदाच्या हातची असं लोकांनी म्हणावं, ही माझी इच्छा आहे म्हणून मी तुला सांगितलं त्याच्यातली कमी काय आहे. म्हणून नित्य करावे मार्गदर्शन. असं जर आपण वागलं तर का बरं आपल्याला चांगलेपणा येणार नाही. म्हणून सामान्य स्त्री सुद्धा चांगलं वागून समाजामध्ये हे कार्य करू शकते. आज आपल्या स्त्रीवर अत्यंत मोठी जबाबदारी पडलेली आहे. म्हणजे जाग भगिनी जाग, जाग भगिनी मातृशक्ती जाग तू सखी, जाग भगिनी मातृशक्ती जाग तू सखी. राष्ट्र धर्म वाचविणे कार्य तुझकडे, राष्ट्र धर्म वाचविणे कार्य तुझकडे. जाग भगिनी मातृशक्ती जाग तू सखी, जाग भगिनी मातृशक्ती जाग तू सखी. राष्ट्र धर्म वाचविणे कार्य तुझकडे, राष्ट्र धर्म वाचविणे कार्य तुझकडे. प्रसार माध्यमांनी बाजार मांडिला, प्रसार माध्यमांनी तुझा बाजार मांडिला. प्रसार माध्यमांनी आज बाजार मांडला स्त्री देहाचा. म्हणजे तुझे रूप पद्मिनीचं आहे, पण आज तुझी अब्रू वेशीवर टांगली गेली आहे अशी अवस्था समाजामध्ये आहे. म्हणून पुढची पिढी जी बिघडलीये तिला सावरण्याचं काम फक्त स्त्रीच करू शकते. आणि म्हणून हे कार्य तुला करायचं. आणि हे कार्य सामान्य स्त्री सुद्धा करू शकते. मी करीन, माझ्या मुलीला सांगेन, माझ्या घरी कामवाली येते तिला सांगू शकते. असं आपण प्रत्येकीने एक एक जर पंटी लावली तर हा विचार पुढे नेऊ शकतो. आज आपल्यावर पाश्चात्य संस्कृतीने जे आक्रमण केलेलं आहे ते आक्रमण आपण घालवू शकतो. आज बघा शाळातनं, आज माझ्या नातीचं उदाहरण सांगते, कानात ते काढून येणं सांगितले आहोत. का? कारण कळलं नाही. मेहंदी लावायची नाही, पायात घालायचं नाही, कुंकू लावायचं नाही. अरे आपला धर्म आपण पाळायचा नाही तर काय. म्हणून एका कॉन्व्हेंट मध्ये असलेली एक मुलगी आणि आपल्या भावाला सांगते की आम्हाला क्रिसमसच्या निमित्ताने सांता क्लॉज बनवून यायला सांगितलं. हा भाऊ म्हणाला मी तुला हा वेश आणून देणार नाही, भाड्याने नाही आणि विकत तर त्याहूनच नाही. आता ती मुलगी रडायला लागली की आम्हाला वर्गात घेणार नाही. तो म्हणाला मी येतो तुझ्या बरोबर. आणि तो प्रिन्सिपॉलशी बोलायला गेला. तर ती म्हणाली की आम्ही सगळी संस्कृती जपतो म्हणून आम्ही मुलांना सांगतो. पण हा भाऊ सडेतोडपणे विचारतो, जसं तुम्ही सांता क्लॉज व्हायला सांगता तसे रामनवमीला राम बनून या सांगता, गोकुळाष्टमीला कृष्ण बनून या सांगता. आमची मुलं हे करणार नाही. आज ते त्यांचा धर्म वाढवत आहे आणि केवळ इंग्रजीच्या माध्यमासाठी आपण आपली मुलं त्यांच्या शाळेमध्ये घालतोय. हे आपण कुठेतरी थांबू शकतो आणि हे स्त्रीच थांबू शकतो. जर पतीला आपण सांगितले तर आपण आपला पती ऐकू शकतो. जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडले आणि मोठ्या मोठ्या बिया घेऊन आपण मुलांना तिथे घालतो आणि आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेतो. हा विचार प्रत्येक स्त्रीने करायला पाहिजे. आज मुलांना द्यायला वेळ नाहीये पालकांकडे. एक मुलगा म्हणतोय, एका मुलांनी आपल्या वडिलांना विचारलं की बाबा तुम्हाला एका तासाला किती हो पगार आहे. मुलांना हल्ली फार जिज्ञासा असते बरं का. आणि बाबा म्हणतात की मिळतात मला काय 2000 रुपये असं काय सांगितलं त्याने. आणि मग हा मुलगा गेला आणि आपल्या पिकी बँक मध्ये जे पैसे आहेत ते पैसे मोजले, ते पैसे तेवढे झाले आणि हा मुलगा आई वडिलांकडे गेलाय आणि तो पैसे त्यांना द्यायला लागलाय. तर आई वडील म्हणतात की अरे हे तुझेच पैसे आहेत, तू आम्हाला का देतोयस. नाही,
तुम्हाला तासाला एवढे पैसे मिळतात ना, मग तुमचा तो तास मला द्या आणि हे त्याचे पैसे. अशी वेळ आली आहे आज आपल्या समाजामध्ये. मग हे कुठेतरी आपण थांबवू शकतो आणि ते थांबवायला हवंय. हे प्रत्येक स्त्रीचं कर्तव्य आहे. म्हणून अशी पणती जर आपण घराघरामध्ये लावली, नुसता दिवा घेऊन काही उपयोगाचं नाहीये. पण पणतीच नसली, पण तीच तर ती नसली तर दुसरे संसार उभे राहणार नाही. म्हणून आपण आग्रह धरला पाहिजे, जो पहिल्या आख्यानामध्ये आपण बघितलं की वंशाचा दिवा असला तरी पणती सुद्धा तेवढीच आवश्यक आहे, कारण ती दोन्ही घरांना उद्धरते. म्हणून स्त्रीची प्रत्येक कोण जर आपण बघितला तर ती सगळ्यांना सामावून घेण्याचा जो तिचा गुण आहे तो तिच्याकडे जास्त गुण आहे. बरं, स्त्री ही त्यागमूर्ती आहे. ती मनात येऊ शकते ते करू शकते. ती सहनशील आहे. किती त्यागी आहे बघा. ती आपल्या आवडीचं काही संसारामध्ये करते का बघा. नवऱ्याच्या आवडीचं तरी करते, नाही तर मुलांच्या आवडीचं तरी करते. समजा घरात कोणी जेवायला नसलं तर ती दोंड्याच्या थोडीशी जेवते, पण स्वतःसाठी काही करत नाही. मग इतकी त्यागशील असते, सहनशील किती असते स्त्री, की पुरुषाला ताप आला ना की घरदार डोक्यावर घेतात. पण स्त्री 4 दिवस अंगावर काढल्याशिवाय डॉक्टरकडे जाते. इतकी ती सहनशील सुद्धा आहे, त्यागमूर्ती आहे. अक्षरशः चंद्राचं चांदणं बरसतं तिच्या जवळ असल्यानं. म्हणजे तिला जर उपमा आपण दिली की ती मिठासारखी आहे. ती घरात असते ना तेव्हा कळत नाही बरं का, पण ती गेली ना कुठे बाहेर की तिची किंमत कळते. एक वस्तू जागेवर सापडत नाही, चहा वेळेवर मिळत नाही. जर एक दिवसांनी ती जर घरी आली तर ओट्याचं पार प्रत्येक कप पोळीने ठेवलेला असतो. माझ्या घरात तसं नाहीये, पण मी कॉमन सांगते की प्रत्येक ठिकाणी स्त्रीचा हात फिरायला पाहिजे. मग ही स्त्री खरोखरच किती सामर्थ्यवान आहे की ज्या ज्या वेळी राष्ट्रावर संकट आली त्या त्यावेळी आधार कोणी दिलाय, तर स्त्री शक्तीने दिला. म्हणून स्त्री ही श्रेष्ठ सांगितली. समाज पुरुषाची 2 पंख जर आपण धरले तर स्त्री आणि पुरुष हे समान आहेत. आणि जर एक पंख निखळला गेला तर चालेल का? नाही चालेल. म्हणून आपण ह्या स्त्रीचा सन्मान करायला पाहिजे. जिथे जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथे तिथे देवता ह्या कायम वास्तव्याला असतात. घरामध्ये सुबत्ता असते आणि ती जर तिची अवहेलना केली, तिचा मानखंडना केली तर स्त्री उदास राहिली तर घराला बरकत येत नाही. म्हणून स्त्री ही महत्वाची सांगितलेली आहे. मग आज आपल्यावर अशा प्रसंग आलेला आहे की स्त्रीनी आपल्याला अबला म्हणतात, पण ती खरी सबला आहे. नवे नवे आता प्रबला पण झालेली आहे. बघा, कुठल्याही कार्यक्रम घ्या तिथे स्त्रियांची संख्या जास्त असते की नाही. आम्ही नैमिषारण्यामध्ये गेलो होतो. 250 ते 250 माणसं होती त्या ग्रुपमध्ये. 50 पुरुष आणि बाकीच्या बायका. आज सुद्धा बघा इथे कीर्तनाला काम जास्त आहे, संख्या बायकांची आहे का पुरुषांची आहे. म्हणजे कुठल्याही ठिकाणी उत्साहाने करणारी जी कोण असेल तर स्त्री असते. स्त्रियांचा उत्साह अगदी दांडगा असतो बरं का. ज्यांना जमत नाही ना ते रेल्वेमध्ये सुद्धा भोंडले खेळतात की नाही. मुंबईच्या बायका, आम्ही एकदा ठाण्याला गेले होते आणि तिथे मी बघितलं तर पार्लरवाली तिचं ती बॉक्स घेऊन फिरत, म्हणजे चालत्या गाडीत कसं काय हे करते. पण ज्या बायकांना वेळ नाही त्यांचे आयब्रो ती त्या गाडीत करत होती बघा. म्हणजे आहे त्याच्यात मार्ग काढायचा जो स्त्रीचा स्वभाव आहे, तो स्वभाव स्त्रीला पुढे नेणारा असतो. आणि म्हणून आपण आज आपल्याला काय करायचंय तर जे आपल्याला मानखंडना होते, जी रात्री आपल्याला सगळ्या मुलींना भीती वाटते किंवा आईला सुद्धा भीती वाटते की माझी मुलगी सेकंड येते तेव्हा सुरक्षित येईल की नाही. म्हणून त्यासाठी तिने सबल व्हायला हवंय. आज मुलींना तुम्ही फक्त नृत्याच्या क्लासला घालू नका. आज कराटे तिला शिकवा. तिला ते स्वसंरक्षण करता आलं पाहिजे हे प्रत्येक आईने समजावून तिला सांगितलं पाहिजे की तुझं संरक्षण तू करू शकलीस तरच तुझा आज निभाव आहे.
आणि हा निभाव टिकवायचा आहे. म्हणून स्त्रीनी कधी उदास व्हायचं नाही. आणि जर तुम्ही स्वतः आपण ही पंटी प्रज्वलित केली तर जनाबाई जसं म्हणतात की नामयाची जनी भक्तीने सादर उभे ते साचार विटेवरी. जर तुम्ही 10 पावलं पुढे गेलात तर तो 100 पावलं तुमच्याकडे चालत येतो, तो तुमच्या पाठीमागे उभा राहतो. आणि म्हणून ऋषींची कुळे उच्चारिली जेणे रौरवी तेणे वसती केली असं ते उदाहरण देत आहे. मग ऋषींची कुळ विचारायचं नसतं, त्यांचं कर्तृत्व काय आहे, त्यांचं कार्य काय आहे हे आपण बघायचं असतं. आता आपण गजानन महाराजांचं जर उदाहरण घेतलं तर त्यांच्या हातामध्ये चिलीम असते. तर गजानन महाराज चिलीम ओढतात म्हणून आपण चिलीम ओढलं तर चालेल का? बाकीचं कर्तृत्व त्यांच्यासारखं आहे का? फक्त आपल्या सोयीप्रमाणे त्यांचं अनुकरण करू नाही तर त्यांचं म्हणून पूर्वी ते काय होते हे विचारण्यापेक्षा त्यांचं कार्य लक्षात घ्या. आणि तसंच आपल्या स्त्रिया सुद्धा या अशाच आहेत, त्या त्यागमूर्ती आहेत आणि सहनशील आहेत. आज त्यांनी मनात आणलं तर इकडची दुनिया तिकडे करू शकतात. अगदी घराचा स्वर्ग सुद्धा करणारी स्त्रीच असते. म्हणून अशा स्त्रीला जनाबाई समजावून सांगताय की स्त्री जन्म मिळाला म्हणून तुम्ही उदास होऊ. मी सुद्धा माझ्या आयुष्यात दासी आहे, पण मला ह्या दासीपणामुळेच मला भगवंत भेटलेला. रामया नामदेवांच्याकडे जनाबाई दासी म्हणून काम करत होत्या, पण भगवंत त्यांच्या कुटीमध्ये येत होता की नाही. म्हणजे इतकं सामर्थ्य जनाबाईंमध्ये होतं. तसंच त्या सांगतायत की तुम्ही उदास होऊ नका. स्त्री जन्म हा वाईट नाहीये, उदास होण्यासारखा नाही. एक मुलगी नाथ आपल्या आजीला प्रश्न विचारत होती बरं की आजी सारखं स्त्रियांवर बोललं जातं, स्त्रियांवर लेख येतात, स्त्री म्हणजे काय ग नक्की असं आजीला प्रश्न विचारला. आजी म्हणते अगं स्त्री ही स्त्रीच असते, ती कणखर असते. तिला जर डिवचली ना तर ती नागिन, जर ती कडाडली तर बीज होते, जर चवताळली तर वाघीण होते. पण स्त्री ही अशी असते तर तिच्या गर्भातच भविष्याचं बीज असतं. म्हणून स्त्रीनी स्त्रीचा अपमान न करता तिला उत्थान दिलं पाहिजे. तिच्यासाठी आपण कार्य करायला पाहिजे. मग ती सून असो, मुलगी असो, शेजारी नसो, तर कामवालीची मुलगी असो. म्हणून स्त्रीनी स्त्रियांनाच पुढे आणायचं. कसं तर बघा आपण आपल्याच मुलांचे पाय ओढत असतो, स्त्रियांचे पाय ओढताना दिसतात. आज आपण मालिका बघतो, प्रत्येक मालिकेत कोण आहे? दुष्ट कोण दाखवले? स्त्रिया दाखवतात. आणि आपणच ते चवीने बघतो. आपल्याला का राग येत नाही की आम्ही अशा नाही? का बहिष्कार घालत नाही आपण त्या मालिकांवरनं? उलट आपण एखादा एपिसोड नाही बघितला दुसरीला विचारतो काय झालं ग त्याच्यामध्ये. म्हणजे हे स्त्रियांनीच थांबवायला नको का? स्त्रीचं असं विधत स्वरूप अजिबात नाहीये हे सगळ्या त्या प्रोड्युसरना सांगितलं पाहिजे. आपणच मोर्चा नेला पाहिजे. ते दाखवतात म्हणून आपण बघू नाही, उलट त्याच्यावर बहिष्कार घातला. आम्ही किती सामर्थ्यवान आहोत, अशा आमच्या चांगल्या माणसांच्या मालिका काढा असं आपण त्यांना सांगू शकतो. आणि हे कार्य आपल्याला करायचं. राष्ट्र घडवण्याचं कार्य हे स्त्रीकडे जास्त आहे. आणि हे तिने घडवायचं असेल तर तिने मनामध्ये उदास न होता हे कार्य हाती घेतलं पाहिजे. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला जनाबाई सांगतात
गाताय मला माहिती नाही म्हणून विचारते. करूया घोष नामाचा सद्गुरु समर्थ करण्याचा
की जिने आपल्या आयुष्यामध्ये मुलीचं कर्तव्य केलं, पत्नीचं कर्तव्य केलं, आईचं कर्तव्य केलं आणि बहिणीचं पण कर्तव्य केलं, अशा एका स्त्रीचं आपण आज आख्यान बघणार आहोत. 57 समर स्मरणाला स्वातंत्र्य समर, त्याच्यामध्ये जी विद्युल्लतेप्रमाणे चमकून गेली अशी आमची झाशीची राणी, तिचं आपण आज चरित्र बघायचं. तटी भागीरथी नाटला, तटी भागीरथी गंगा नदीच्या काठावर अनेक घाट आहेत आणि त्या घाटामध्ये सगळ्यात श्रेष्ठ असणारा घाट म्हणजे मनकर्णिका घाट. आजही तिथे सगळ्यांना मृत्यूनंतर आपल्याला मणिकर्णिका घाटावर अग्नी मिळावा अशी इच्छा असते आणि त्यावेळी जो लावलेला अग्नी तो आज तागायत तिथे चालूच आहे. असा हा मनकर्णिका घाट हा अत्यंत श्रेष्ठ सांगितला आणि अशा या दिव्य घाटाचं नावच आपल्या मुलीला दिलंय, कारण आईचं नाव भागीरथीच होतं आणि भागीरथीच्या पोटी हिने जन्म घेतला म्हणून तिचं नाव मनकर्णिका असं ठेवलंय. तांबे अण्णा, कराडे ब्राह्मण आणि काही कारणाने चिमाजी अप्पांबरोबर ही मनू 3 वर्षाची, कारण 5 अक्षरी नाव घ्यायला कोणाला आवडत नाही, 2 अक्षरी नाव आवडतात, त्यामुळे हिला सगळे लाडाने मधू असं म्हणत असत. आणि ही 3 वर्षाची असताना चिमाजी अप्पांबरोबर हे उत्तर प्रदेशामध्ये गेले. पुढे चिमाजी अप्पांचं निधन झालंय आणि पेशव्यांच्याकडे ब्रह्मावर्ताला यांनी वस्ती केली. आता त्यामुळे अत्यंत लाडाकोडात ही वाढले बरं, कारण हिच्या बरोबरीचे नानासाहेब पेशवे, तात्या टोपे आणि ह्या सगळ्यांबरोबर हिचं पण शिक्षण झाले. भाला फेक फेकणे, तिरंदाजी करणे, नंतर घोडेस्वारी करणे, दांडपट्टा चालवणे, त्याचबरोबर ग्रंथ संपदा वाचन करणे, अशा अनेक विद्या तिने नानासाहेब पेशवे आणि तात्या टोप्यांबरोबर अवगत केलेल्या आहेत. आणि राणीचा अजून एक स्वभाव म्हणजे ती नित्य नियमाने व्यायाम करत असे. आज प्रत्येक बाईने ते ठरवलं तर सगळ्यांच्या तब्येती चांगल्या होती. कुठल्याही परिस्थितीत व्यायाम सोडायचा नाही हे तिचं ब्रीद होतं. अत्यंत पाणीदार डोळे, आकर्षक व्यक्तिमत्व, गौरवर्ण,
सरळ नासिका आणि पटकन कोणालाही आकर्षून घेणारी असं हिचं व्यक्तिमत्व असल्यामुळे पेशवे तिला छबेली म्हणत असत बरं का. नुसतं रूपच होतं का हो, बुद्धिमत्ता कुशाग्र होती. म्हणजे असं सांगितलं जातं की एकदा पेशव्यांनी 2 घोडे तिच्या पुढे आणले, कारण तिला अश्वपरीक्षा खूप छान होती. आणि पेशव्यांनी विचारलंय की छबेली यातला कुठला घोडा आपण खरेदी करावा. आणि तिने दोन्ही घोडे सारखेच होते आणि तिने थोड्या वेळ परीक्षा केली आणि सांगितलंय हा घोडा आपण घेऊया. आणि तो घोडेवाला सुद्धा बघत राहिला आणि पेशव्यांनी विचारलं की हाच घोडा का, हा का नको. तेव्हा तिने सांगितलं की हा घोडा छातीने दमदार आहे आणि दुसरा घोडा हा छातीने कमजोर आहे, हा आपल्याला युद्धाला चालायचा नाही. अशी अश्वपरीक्षा सुद्धा दिला होती. अशीच लहान असताना एकदा दसऱ्याचा सण आला आणि सीमोल्लंघनासाठी म्हणून आता हत्तीवरनं मिरवणूक चालली. आता मिरवणुकीच्या मध्ये हत्तीवर कोण अंबारीमध्ये बसले तर नानासाहेब पेशवे बसले. आता आपण सगळं त्यांच्या बरोबरीने करतोय, मग मला आज हत्तीवर का नाही बसायला असा प्रश्न म्हणून मी विचारलाय. मला पण हत्ती हवा. तेव्हा वडील सांगतायत की अगं ते मोठे आहेत, आपण त्यांचे सेवक आहोत, आपल्याला हत्ती मिळणार नाही. पण तिची काही समजूत पटेना. ती म्हणाली मी आज शोभायात्रेला येणारच नाही, पण जणू काही नियतीच तिच्या मुखातून बोलत होती. तिने सांगितलं की आज जरी मला हत्ती बसायला मिळाला नाही तरी पुढच्या काळामध्ये माझ्या दाराशी असे 10 हत्ती झुलतील अशी तिच्या मुखातून वाणी बाहेर पडली. आणि खरोखरच ती जेव्हा उपवर झाली म्हणजे 8 वर्षे आणि तेव्हा दीक्षित म्हणून एक ज्योतिषी होते, त्यांनी सांगितलं की हिच्या पत्रिकेमध्ये राजयोग आहे आणि स्थळ आलंय झाशी प्रांतीचा, झाशी प्रांतीचे पती राव गंगाधर लाभे पती, राणी लक्ष्मी सुख प्राप्ती झाली तियाने सर्व लाभी. झाशी प्रांतीचा अधिपती राव गंगाधर लाभे पती. आणि 1842 साली हा विवाह झाला. तेव्हा ती होती 7 ते 8 वर्षाची आणि गंगाधर पंत होते 40 वर्षाचे. पण असा तिचा उत्कर्ष झालाय आणि मनकर्णिकाची आता लक्ष्मी बनली. जेव्हा तिने माप ओलांडून झाशीमध्ये आली तर झाशी नगराचं वैभव बघण्यासारखं होतं. पूर्ण झाशीला एक तटबंदी होती आणि तिला 5 मोठे दरवाजे होते, म्हणजे अंबारी सकट हत्ती जाईल असे दरवाजे होते. लहान दरवाजे किती होते त्याला गणतीच नाही. झाशीचा किल्ला आपण आज जरी बघायला गेलो तरी तो पूर्ण एका दिवसात बघून होत नाही, इतका मोठा आहे. त्याशिवाय झाशी नगर आखीव रेखीव असं आहे. मोठी मोठी उद्यानं तिथे आहेत आणि झाशीच्या किल्ल्याला मोठे मोठे बुरुज, त्याच्या भोवती मोठा खंदक असा आहे. आणि मध्यभागीमध्ये एक भिडेवाडा म्हणून आहे आणि तिथे एक मोठं सरोवर किंवा तळ असं आहे. त्याच्या शेजारी एक विहीर पण आहे आणि त्या सरोवरालगत एक महालक्ष्मीचं मंदिर आहे. ती त्यांची कुलस्वामिनी आहे. तिचा थाट वर्णालाच नको. दररोज तिच्या मंदिरामध्ये गायन, वादन, भजन, नृत्य असे कार्यक्रम होत असत. दररोज षोडशोपचारी ह्या महालक्ष्मीचं पूजन होत असत. म्हणजे राणीच्या आयुष्यात सुद्धा तिने त्या विहिरीमध्ये स्नान करून मग राणीची देवीची ओलेतेली पूजा केलेली तिथे गेल्यानंतर सांगतात आपल्या. अशी ही त्यांची कुलस्वामिनी महालक्ष्मी. आणि ह्या किल्ल्याच्या मध्ये त्यांचा जो महाल होता, तो वाडा होता, तो 8 चौकी होता. आता पुण्यात आपण 4 चौकी वाडे बघितले, पण 8 चौकी असा तो वाडा. आणि किल्ला इतका मोठा आहे
की 4000 माणसं सहज राहू शकतील एवढा झाशीचा किल्ला मोठा आहे. आणि प्रत्येक बुरुजाखाली, म्हणजे आम्ही बघून आले म्हणून डिटेल सांगते कारण मी झाशीला कीर्तनांना गेले होते आणि माझं भाग्य असं की तिथे झाशीच्या राणीचा साखरपुडा झाला, त्याच मंदिरात मला कीर्तन करायला मिळालं आणि त्यामुळे आम्ही तिचं देवघर वगैरे आम्ही सगळं बघून आलो. तर देवघराच्या खाली सुद्धा त्यांची भुयारं आहेत. ती भुयारं इतकी मोठी आहे की घोड्यावरनं तुम्ही स्वार होऊन त्या भुयारातनं जाऊ शकता, एवढी मोठी भुयार आहे. आणि त्या वाड्यामध्ये एक छोटासा असा एक व्यायामशाळा होती, तिचं शंकर भवन असं नाव होतं. तिथे ही राणी कायम तिथे तिरंदाजी करणं, सराव करणं हे सगळं ती करत असते. आणि जेव्हा गंगाधर पंत हे राज्याच्या गादीवर बसले तेव्हा अक्षरशः राजलक्ष्मी प्रसन्न होती. आपल्या राज्याची जी खजिना होता तो उदंड भरभरून वाहत. राजांचा धाक इंग्रजांना सुद्धा होता अशी त्यांची खाती होती. इंग्रज त्यांना वचकून असायचे. सगळी सुबत्ता होती. आणि अजून एक वसंतामध्ये मोहर आलाय आणि वयाच्या 18व्या वर्षी म्हणजे 51 साली 1851ला राणीला आमच्या मुलगा झाला. आणि अक्षरशः साखरा ह्या हत्तीवरनं वाटली. सगळी नगरी सजवली आहे. राजपुत्राचा जय जयकार करताय. अगदी आनंदाला उधाण आलेलं होतं. पण कोण आला? कारण सुख हे कसं असतं हो, क्षणभंगूर असतं. आनंदामध्ये असलेले गंगाधर पंत अनेक दानधर्म करताय. पण बाळ 3 महिन्याचा झालाय आणि अचानक त्याला एका रोगाने पछाडलाय आणि तो कालवश झाला. असं म्हटल्यानंतर गंगाधर पंतांना असं वाटलं की आता परत अपत्य होणे नाही. आता गादीला वारस नाही. मुलाचं नाव दामोदर ठेवलेलं. पण गंगाधर पंतांनी अंथरूण दिले. आता आमच्या राणीने मुलाचं दुःख बाजूला ठेवलंय आणि पत्नी धर्म काय आहे हे तिने सुरुवात केली. व्रतवैकल्ये केली, व्रतवैकल्ये केली, उपवासे शिणविली बहु काया. आपल्या पतीला बरं वाटावं म्हणून अनेक उपास तापास व्रत वैकल्य असं आमची राणी करायला लागली. दान धर्म करी प्रार्थी, दान धर्म करी प्रार्थी, जगदंबे येऊ दे तरी माया. एवढे मी उपास तापास करते पण त्याला मला यश येऊ दे अशी त्या कुलस्वामींना प्रार्थना करते. पण आपलं चित्र काय आहे हे गंगाधर पंत जाणायला लागले होते आणि त्यांनी इंग्रज अधिकारी, आपल्या दरबारातले अनेक मोठे मातब्बर सरदार यांच्या समक्ष, राणी समक्ष त्यांच्याच कुळातला आनंदराव नेवाळकर म्हणून जो मुलगा होता त्याला दत्तक घेतलं आणि त्याचंही नाव दामोदर असं ठेवलं. आणि एके रात्री राणीला ते सांगताय की बाळ अजून लहान आहे, त्यांना गादीवर बसवा पण आपण सगळा राज्यकारभार करावा, आपण सुज्ञ आहात असं म्हणेपर्यंत ढास लागलीये. आणि तिथेच हा झाशीचा सूर्य असताना वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी वैधव्याची कुऱ्हाड आमच्या राणीच्या मस्तकावर कोसळली. आता जबाबदारी वाढली आहे, राज्यकारभार करायचे. पण आमच्या राणीने धीर सोडला नाही. आणि इतक्यामध्ये राणी अत्यंत न्यायप्रिय होती, राज्यकारभार करते. ती कधी पुरुषाच्या वेशामध्ये दरबारात जात असे, कधी स्त्रीच्या वेशात, कायम पांढरं वस्त्र परिधान केलेली, हिऱ्याच्या कुड्या घातलेली. पण कधीही सिंहासनावर बसली तर कधी सरदारांना तिचं दर्शन झालं नाही बरं. अशी ती कोशामध्ये दरबारात बसायची. दानशूर तर ती इतकी होती की एकदा रात्रीच्या वेळी घोड्यावरून जात असताना तिने बघितलं की झाशीमध्ये खूप थंडी असते
आणि अनेक भिकारी हे थंडीने काकडतायत आणि म्हणून तिने 4 दिवसाच्या आत 1000 घोंगड्या 1000 कानटोप्या असं मिळून त्या सगळ्या गरिबांना भिकाऱ्यांना वाटलं. अशी आमची राणी अत्यंत दयाळू होती, धर्मशील होती. कधी तिने आपल्या कुलस्वामिनीची पूजा सुद्धा दुरावली नाही तिने. अशी ही आमची राणी राज्यकारभार करतीये, पण इतक्यामध्ये दत्तक विधान नामंजूर असा खलिता आला आणि मेरी झाशी नाही दूंगी असं राणीच्या मुखातून नकळत गेलंय की माझी आवडती झाशी मी तुम्हाला का बरं द्यावी. पण नियती पुढे आपल्याला काही करता येत नाही. आणि 3 वर्ष अशी गेली आहेत की इंग्रजांकडनं तिला 1 लाखाचं कर्ज घ्यावं लागलं आणि किल्ल्यातून पाय उतार घ्यावं लागलं. जाताना आपल्या झाशीकडे बघते ती आणि म्हणते, थोडा थांब, मी तुला लवकरच परत मी आपली मिळवीन. म्हणजे जिथे बघा प्राजक्ताची फुलं उचलली तिथे गोऱ्या वेचायची वेळ आमच्या राणीवर सुद्धा. पण पुन्हा 3 वर्षांनी राणीने असा काही चढाव केलाय आणि झाशी आपल्या ताब्यात घेतली. तेव्हा राणीच्या मनात असं आलं की राज्य मिळवणं सोपं आहे, पण ते टिकवणं अत्यंत कठीण आहे. आणि मग तिने स्त्रियांची फौज सुरू केली. तिची एक झलकारी म्हणून नावाची दासी होती. ती फक्त अगदी तिच्यासाठी तंतोतंत होती. आम्ही जेव्हा झाशीत प्रवेश केला त्यावेळी तिचा पुतळा होता, तर मला वाटलं झाशीच्या राणीचाच पुतळा आहे. तो त्या झलकारीचा पुतळा आहे, कारण तिने सुद्धा तसंच काम केलं. तिच्या मार्गदर्शनाखाली आणि राणीच्या मार्गदर्शनाखाली तिने स्त्री सैन्य हे निर्माण केलंय. त्यांना सुद्धा दांडपट्टा, घोडेसवारी, तलवारबाजी हे सगळं शिकवलंय आणि थोडे नाही 5000ची फौज केली तयार. आणि एका वेळी असं झालं की 57 साली सर व्ह्यू रोज हा इंग्रज अधिकारी, म्हणजे त्यांच्यातला मातब्बर अधिकारी, हा झाशीवर चालून येतोय असं कळलंय. 3 मैलावरती गनिम येऊन टाकलाय. आता करायचं काय? आणि कुलस्वामिनीकडे गेले आणि म्हणते, निघाले रणशक्ती सामर्थ्य देवी, निघाले रणशक्ती सामर्थ्य देवी, पादांचे इतकेच पायी, पादांचे इतके पायी, निघो राष्ट्र सौभाग्य स्वातंत्र्य माते, निघो राष्ट्र सौभाग्य स्वातंत्र्य माते, कृपादान दे लाडक्या कन्यकेने, कृपादान दे लाडक्या कन्यकेने. मी आज रणामध्ये निघाली, मला तुझं सामर्थ्य मला आज नाही, बाकीला तुझ्या लेकीचं काहीही मागलं नाही. आणि इंग्रजांनी गोळाबारूद सुरुवात केली. पण 8 दिवस सलग हा राणीने किल्ला लढवलाय. पण एक वेळ अशी आली की दारू गोळा जिथून सोडतो तोफखाना तिथेच भगदाड पडले आणि ती युद्ध पडली. आणि इंग्रज निवांत झाले की आता आपण हा किल्ला सह करू शकतो. पण राणीने काय केलं तर थोडेसे गवंडी घेतले आणि रात्रीच्या काळोखामध्ये सरकत पुढे गेलेत आणि रात्रीच्या रात्री ती भिंत बांधली घोंगड्या पाठीवर घेऊन. आणि तोफांचे बार पुन्हा इंग्रजांनी टाकले. देसावत असणारा शत्रू नामोहरम झाला. पण ह्याच्यामध्ये राणी काय करत होती तर आपल्या सैन्यांना उभारी देत होती, जातीने लक्ष देत होती. झाशीतल्या सगळ्या स्त्रिया या दारू गोळा भरण्याचं काम करत होते. वेदशास्त्र पंडित हे मंदिरातनं जाऊन भगवंताची आराधना करत होते की आम्हाला यश येते. सैनिकांवरती झालेल्या जखमांना मंदिरामध्ये उपचार केले जात होते. फक्त राणी नाही तर सगळं सैन्य तिच्या पाठीमागे होतं, सगळे प्रजाजन तिच्या पाठीमागे होते. आणि अशी एक वेळ आली की एक सरदार तिला सांगायला आला,
की राणी साहेब आता तुम्ही किल्ल्यामध्ये राहणं योग्य नाही. आणि मग शेवटचा निर्वाणीचा निरोप आपल्या सैन्याला दिलाय, त्या सैनिकांना दिलाय. काय सांगते ती? खलस्पर्श टाळा विटाळो न टाळा, खलस्पर्श टाळा विटाळो न काया, परे अग्नी अग्नी परे अग्नी परे आहुती अग्नी नारायणाच्या, झटा प्राणवेचा जपा बाळ माझा, झटा प्राणवेचा जपा बाळ माझा, पुन्हा जन्म घेईन पाहीन राजा. राणी सांगते की मला जर या युद्धामध्ये मृत्यू आला तर मला परकीयांचा स्पर्श सुद्धा व्हायला नको. खलस्पर्श टाळा विटाळू नका. म्हणून काय करा, बरे आहुती अग्नी नारायणा, मी जिथे असेल तिथे मला ताबडतोब तुम्ही अग्नी द्या. आणि राणीने आपला घोडा घेतलाय, एक चांदीचा पेला घेतलाय, कारण दामोदरला बरोबर घेऊन जायचंय. एक शेला घेतलाय, त्याच्यामध्ये दामोदरला गुंडाळलाय आणि पाठीला बांधलाय. आणि राणी घोड्यावर स्वार झाले. मोजकेच असे 1200 शिपाई बंद घेतले. आणि कवी म्हणतात, तन्निश्चय गुरुजन हाले तरी काशीचा तट पडला, तन्निश्चय गुरुजन हाले काशीचा तट पडला, वेड्याच्या पाशाने बांधाया वैरी आला, वेड्याच्या पाशाने बांधाया वैरी आला, काळकंठचे निर्मीन निवास जीवने नीन, घेऊन असे रणशील घोडाया दुर्गम वेढा, एकला तटाहून घोडा, घोडाया दुर्गम वेढा, एकला तटाहून घोडा, घोडाया दुर्गम वेढा, एकला तटाहून घोडा. अहो, झाशीच्या किल्ल्याचे गुरु पडले असतील, ढळले असतील, पण मनाचे गुरुच राणीच्या पडलेले नव्हते. निवडक असे जे जीवाला जीव देतील, शत्रूचे कंठ कापून टाकतील असे हत्यार बंद असे 1200 शिपाई तिने घेतले. आणि घोडा तटावरनं पेटलाय. ती जागा आपल्याला किल्ल्यावर गेलं तर दाखवत. आणि राणी बाहेर पडली किल्ल्याच्या. अहो, 112 मैल अंतर कापलं एका रात्रीत. आणि कालपीला गेली आमची राणी. आणि सरयुज हा तिच्या मागावर होता. झलकारी बरोबर होती. रात्रीच्या वेळी बाळाला एकदा दूध पाजण्यासाठी म्हणून ती थांबले, पण गनिम पाठीवर आहे म्हणून बाळाला आपल्या ओळखीच्या ठिकाणी ठेवलाय आणि एकटीच घोड्यावरनं निघाली. पण 112 मैल हा घोडा धावून थकला होता म्हणून घोडा बदललाय. आणि जेव्हा नदी आली आहे तेव्हा तो घोडा घाबरलाय आणि ही राणी इथेच अडकली. पाठीवरती गनिम आहे. अक्षरशः जीवाचं रान करतीये. गनिमानी तिच्या मस्तकावर हल्ला केलाय. आणि ही कशी होती हो? अबला असुनी सबला झाली, अबला असुनी सबला झाली, रणचंडी रूपाने, अबला असुनी सबला झाली, रणचंडी रूपाने, धन्य झाली झाशी वाली, धन्य झाली झाशी वाली, लढली बहुतेशाने, लढली बहुतेशाने. अक्षरशः रणचंडीचं रूप तिच्यामध्ये आलं होतं. आणि राणी उलटी फिरली आहे. जेव्हा तिच्या मस्तकावर वार झाला असं वर्णन केलंय की अर्धी कवची दिसतीये, एक डोळा लोंबतोय, पण शेवटपर्यंत गनिमावर हल्ला करत राहिली. आणि जेव्हा ती घोड्यावरनं पडली आणि तेव्हा तिने ते सांगितलं होतं की ते गंगादास नावा साधू होते, त्यांच्या कुटीमध्ये हिला नेलाय. गवताची चिता केली आणि ती कुटीच जाळून टाकली.
राणींनी सांगितलेलं या सैनिकांनी तंतोतंत पाळलं. खलस्पर्श टाळा विटाळू नका, म्हणून ही चिता धडाधड पेटली. ज्वाळा आकाशापर्यंत जात आहे, पण आज त्या ज्वाळेला सुद्धा धन्य वाटतंय बरं, की आज आम्ही राणीची चिता जाळतो. तिचं स्वरूप या कुलस्वामिनीच्या म्हणजे जगदंबेच्या ज्योतिषी ती ज्योत मिळाली. अशी ही आमची राणी, की जिच्याबद्दल अनेक इंग्रज अधिकाऱ्यांनी लिहून ठेवलंय की ही आपल्या भारताच्या इतिहासातील एक सुंदर अशी कडी, की जिनी एवढं सामर्थ्य दाखवलं. अवघं 23 वर्षाचं वय, पण मोठा पराक्रम करून म्हणजे कसं जगलंय हे बघायला पाहिजे. वय किती वाढलंय हे न बघता तिचा पराक्रम आपण बघितला, तिचं मातृत्व बघितलं, तिचं पतिव्रता धर्म बघितला, आणि जनतेविषयी तिची जी आत्मीयता होती हे सगळं ती करू का शकली, तर ती स्त्री होती म्हणूनच करू शकली. म्हणून अशा राणीचं आपण जर आठवण जरी केली तरी आपल्या मध्ये एक प्रकारची स्फूर्ती संचारते. म्हणून आपण सुद्धा, तिने सुद्धा आपलं शील वाचवलं की नाही. आपण ते पूर्वरंगामध्ये बघितलं की शीलाचे परिधान करावे पातळ जरतावे. आज तिच्याबद्दल कोणी शंका घेतं का? म्हणजे आपलं चारित्र्य कसं असायला पाहिजे हे तिच्या आपल्याला क्षणावरून कळतं. आणि म्हणून अशांचे आपण जर पोवाडे गायले तर आपला धर्म टिकवण्यासाठी आपल्याला सुद्धा चेतना मिळेल, प्रेरणा मिळेल. आणि हेच कार्य आपल्याला करायचं आहे. हेच आपल्याला मूलपद्यामध्ये जनाबाई सांगतात की आज आपल्याला स्त्री अशी दिसते की मुलींच्या संसारामध्ये स्त्रिया फार डोकवतात बघा, आणि त्याचे परिणाम काय होत आहेत ते घटस्फोट होतात. हे स्त्रीचं कर्तव्य आहे का? माझ्या ओळखीमध्ये असे एक घटना घडली आहे की वडिलांनंतर आईनी मुलांना सांभाळलंय, मोठं केलंय, मोठ्या नोकरीवर पदावर आहे, आणि बायकोला आवडत नाही म्हणून धाकट्या मुलाकडे आई होती, पण आता तो म्हणतोय मी हिचं काही ऐकणार नाही, तू माझ्याचकडे राहायचं. पण बायकोच्या आईनी काय सांगितलं असेल की तू त्यांना घटस्फोट दे. हे आईचं कर्तव्य आहे का? म्हणून माहेरच्यांना सुद्धा स्त्रीनी फार घरात आणू नये. आपला संसार बिघडतो हे प्रत्येक स्त्रीनी प्रत्येकाला आपापल्या जागेवर ठेवावं, त्याचा मान द्यावा. पण जर आपल्या संसारामध्ये कोणी लुडबुड करत असेल तर त्याला वेळीच खेचलंच पाहिजे. हे सामर्थ्य सुद्धा स्त्रीमध्येच असतं, आणि हे सगळं आपल्यातलं सामर्थ्य ओळखून आपण उदास होता कामा नाही. हे पुन्हा पुन्हा आपल्याला जनाबाई मूळ पद्यामध्ये सांगताय. स्त्री जन्म
विसरू